हॅलो अँड गुड मॉर्निंग. आपण चाललोय फिरायला आणि कुठे चाललोय हे थोड्याच वेळात कळेल. वी आर वेटिंग फॉर ट्रेन. दिस इज मंडे मॉर्निंग आणि प्लॅटफॉर्मवर नेहमीसारखी गर्दी. ऋत्वी, ही आपली ट्रेन आहे का? नाही आहे. कसं जायचं आपण? त्याच्यानंतर अजून एक ट्रेन येणार तेव्हा जायचं. आमची एक ट्रेन मिस झाली आणि दुसरी ट्रेन येण्यासाठी आम्हाला 20 मिनिट प्लॅटफॉर्मवरच थांबावं लागलं, ज्यामुळे ऋत्वी खूप जास्त बोर झाली. फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि ती थोडी हॅपी आहे. आपण पोचलोय नेरळ स्टेशनला. फायनली आम्ही नेरळ स्टेशनला पोचलो आणि रिसॉर्टवाले आपल्याला ऑटो सर्विस पण प्रोव्हाइड करतात, ज्याच्यासाठी वन वेसाठी 450 रुपीज चार्जेस आहेत. सो आम्ही ऑलरेडी ऑटो बुक करून ठेवली होती आणि मग आम्ही ऑटोमध्ये बसून प्रवासाला सुरुवात केली. डेस्टिनेशनपेक्षा प्रवास हा फार सुंदर होता, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे झुडपं, मध्ये मध्ये छोटे छोटे तलाव, नदी, त्याच्यावरती ब्रिज. रस्ता थोडासा अधेमध्ये खडतर होता, कारण गाव आहे, तिथे डेव्हलपमेंट अजून व्हायची आहे. पण हा खरंच खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. हे माझे अहो निसर्गाचा आस्वाद घेताना. खरं तर ते आमच्या मुलीची काळजी घेत होते, त्यासोबत निसर्गरम्य वातावरण पण एन्जॉय करत होते. कारण मी सारखं मोबाईल बंद करा, काढा, शूट करा, बंद करा, स्टँडला लावा, बंद करा, ह्या सगळ्यात बिझी असल्यामुळे ते पूर्ण वेळ तिची काळजी घेत होते आणि सोबतच निसर्ग पण एन्जॉय करत होते. तीसुद्धा फार खुश होती, कारण तिलाही माझ्यासारखं भटकंती करायला फार आवडतं. आणि फायनली आपण पोचलो हिल टॉप हेवन रिसॉर्टमध्ये आणि बघू शकता तुम्ही, ती धावत पळतच एंटर करते आहे, कारण तिला आम्ही सांगितलं तुला स्विमिंग पूलमध्ये घेऊन जातो आहे, त्यामुळे ती खूप 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 खुश होती. मी कुठे बंद ठेवते? कुठे बंद? हो जा. आमचं फक्त स्विमिंग पूल नाचलंय. सो आम्ही आलो. आता तुम्ही बघितलं असेल एंट्रन्स किती सुंदर आहे. इकडे हे छान असं छोटंसं कपल्स बसलेले, नकलीवाले ऑफकोर्स. आणि आम्ही खाण्याची ऑर्डर दिली पहिले, कारण आता 1:30 वाजलाय. सो यायला अर्धा तास लागेल, म्हणून तोपर्यंत आम्ही म्हटलं आपण जरासं फिरूया, कारण आता ऊन आहे तर आपण फिरून घेऊ शकतो. आणि ही अशी सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. हिल टॉप हेवनचं जसं नाव आहे त्याप्रमाणेच आहे. पूर्ण असं हिलवरती आहे ते. हे दोघं पोचले, पण मला पटापट जायला पाहिजे. हे हिल टॉपवरती म्हणजे वरच्या साईडला जे आम्ही चालत आलो तिकडची ही जागा आहे. इथे जी पाठी तुम्हाला स्क्रीन दिसते तिथे हे लोक मूवीज लावतात रात्रीचे, आणि हे असे रात्री खूप छान दिसते. खरं तुम्ही बघू शकता इथे बसायला वगैरे सीट्स आहेत त्यांनी ठेवले. सो यू कॅन एन्जॉय मूवी, कॅन हॅव फन विथ फ्रेंड्स. आणि मी व्हिडिओ काढत असताना हे दोघं जण दमले आणि शांत त्या झाडाच्या सावलीखाली जाऊन बसले. काय झालं? दमलं तुम्ही दोघं? मग कसं वाटतंय ऋत्वी? तुला कसं वाटतंय? हा ऋत्वी, तुला कसं वाटतंय इकडे? हां, इथे स्टँड नाही राहत आहे आपलं, पडतंय दूर. हॅलो, आणि आपण आता पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनवरती, हिल टॉप हेवन. हे असं सुंदरसं इथे त्यांचं होम डेकॉर सारखं आहे.
माझ्या ऋत्वीला बेड खूप आवडलाय. इथे छान असे लॅम्प आहे कॉर्नर्समध्ये आणि खूप क्लीन असं आहे. त्यांनी सोबत एक पाण्याची बॉटल, टिश्यू पेपर, हे टॉयलेटरीज आहेत ज्याच्यामध्ये शॅम्पू, फेसवॉश, ब्रश, कोलगेट, एसी रिमोट, टीव्ही रिमोट, इथे टीव्ही आहे, इथे स्टोरेज आहे अँड मोस्ट ब्युटिफुल पार्ट, कॅन यू सी? येस. सो दिस इज द प्रायव्हेट पूल. तिकडे 2 चेअर आहेत बसण्यासाठी, चिल करण्यासाठी आणि एक छोटासा झुला आहे. सो दिस इज द परफेक्ट डेस्टिनेशन फॉर कपल्स. हा काय आहे? काय आहे? हा कसं आहे? आवडलंय? कसं आहे? कमी आहे. हा धोयावर एसीच्या पाणी धोयावर. थोडंसं भटकंती करून रूममध्ये आलो आणि ऋत्वीसोबत टाईम स्पेंड करायला भेटतं बाहेर. आणि ती इतकी एक्सायटेड असते त्यामुळे तिच्यासोबत मस्ती करायला मी नेहमी 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 रेडी असते. ती उड्या मारून दमत नाही, पण थोड्या वेळानंतर मी दमून जाते आणि गप्प बसते. रूमच्या आतमध्ये हा एक छोटासा झुला आहे पूलच्या जवळ. तिथे मी आणि ऋत्वी फार मजा केली. आमची मस्ती बाहेर भटकंती होईपर्यंत आम्ही जे जेवण ऑर्डर केलेलं ते आलं. त्यामध्ये हनी चिली पोटॅटो, दाल फ्राय, ही होती मिक्स व्हेज कोल्हापुरी, स्टीम राईस आणि 3 चपाती. जेवण खूप अप्रतिम आहे, चवीला खूप छान आहे. आणि इकडे हे दोघंजण पूलमध्ये उतरले, त्यांना राहवतच नव्हतं. जेवण झालं की ते पहिल्या पूलमध्ये खेळायला गेले. मग इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आम्ही कांदा भजी ऑर्डर केली, जी खरंच खूप टेस्टी होती. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तोपर्यंत थँक्यू अँड गुड बाय.